नमस्कार. कधीकधी काही कथा इतक्या जबरदस्त असतात की त्या फक्त पडद्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर खऱ्या आयुष्यातही डोकवायला लागतात. आज आपण हॉलिवूडच्या अशाच एका स्क्रिप्टबद्दल बोलणार आहोत, जिला इतिहासातली सगळ्यात शापित स्क्रिप्ट मानलं जातं. हो, एक अशी स्क्रिप्ट जिच्या संपर्कात आलेला जवळजवळ प्रत्येकजण एका रहस्यमय मृत्यूचा बळी ठरला. चला तर मग या विचित्र आणि तितक्याच भयानक कहाणीत खोलवर शिरूया आणि शोधूया की खरंच एक साधीसुधी फिल्मची स्क्रिप्ट इतकी शापित असू शकते का, की हे सगळं केवळ योगायोगाचे एक भयंकर चक्र होतं. तर ह्या सगळ्याची सुरुवात होते कॅनडाच्या एका खूप दूरच्या बर्फाळ प्रदेशातून, बॅफिन आयलंड नावाच्या जागेवरून, तिथल्या एका जुन्या लोककथेपासून. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची जो प्रेमात इतका वाहवत जातो की त्याचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होऊन जातं. मग काय, 1979 साली टॉड कॅरल नावाच्या एका लेखकाने याच लोककथेवरून एक फिल्मची स्क्रिप्ट लिहिली. नाव होता अतुक. या कथेत अलास्काच्या एका माणसाला न्यूयॉर्क शहरात आणलं जातं. तो बघता बघता करोडपती बनतो, पण शेवटी त्याचा अंत खूप दुःखद होतो. स्क्रिप्ट तर तयार होती. आता गरज होती एका जबरदस्त मुख्य अभिनेत्याची. आणि हा शोध सुरू झाला त्यावेळेचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉन बेलुशी यांच्यापासून. जानेवारी 1982 मध्ये जॉन बेलुशी यांनी अतुकची स्क्रिप्ट वाचली आणि ते अक्षरशः तिच्या प्रेमात पडले. त्यांना खात्री होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल. त्यांनी लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला. पण कथा इथेच एक भयानक वळण घेते. स्क्रिप्टला होकार दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात 5 मार्च 1982 रोजी जॉन बेलुशी एका हॉटेलच्या रूममध्ये मृतावस्थेत सापडले. मृत्यूचं कारण होतं ड्रग्सचा ओव्हरडोस. आणि त्यांचं वय होतं फक्त 33 वर्ष. जॉन बेलुशी यांचा मृत्यू ही एक धक्कादायक घटना होती. पण त्यावेळी कुणालाही वाटलं नाही की ही एका भयानक साखळीची फक्त सुरुवात होती. यानंतर मृत्यूचा एक असा सिलसिला सुरू झाला ज्याने संपूर्ण हॉलिवूडला हादरवून ठेवलं. बेलुशी यांच्या नंतर ही भूमिका इतर कलाकारांकडे गेली आणि मृत्यूचं सत्र सुरूच राहिलं. 1992 मध्ये कॉमेडियन सॅम किनेसन यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 1994 मध्ये जॉन कँडी यांना हृदयविकाराच्या झटक्याने आपलं आयुष्य गमवावं लागलं. आणि शेवटी 1997 मध्ये क्रिस फार्ले यांचा मृत्यूही अगदी बेलुशी यांच्याप्रमाणेच ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला. सॅम किनिसन यांच्या मृत्यूची गोष्ट तर अजूनच विचित्र आहे. अपघातानंतर त्यांच्या मित्राने त्यांना पाहिलं तेव्हा ते हवेत कोणाशी तरी बोलत होते. त्यांचे शेवटचे शब्द होते, "मला मरायचं नाहीये, पण का?" "ठीक आहे, ठीक आहे." आणि मग त्यांनी डोळे मिटले. जणू काही ते मृत्यूलाच उत्तर देत होते. आणि आता ऐका सगळ्यात धक्कादायक गोष्ट, क्रिस फार्ले आणि जॉन बेलुशी यांच्यातलं साम्य. फार्ले, जे बेलुशी यांना आपला आदर्श मानत होते, त्यांच्या आयुष्याचा शेवटही अगदी तसाच झाला. दोघांनाही अतुकची मुख्य भूमिका ऑफर झाली. दोघांचा मृत्यू वयाच्या 33व्या वर्षीत झाला आणि दोघांच्याही मृत्यूचं कारण होतं ड्रग्सचा ओव्हरडोस. योगायोग म्हणायलाही भीती वाटते नाही का? आतापर्यंत असं वाटत होतं की हा शाप फक्त मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांपुरताच आहे. पण नाही, आता या शापाचा परीघ वाढत चालला होता. तो अशा लोकांपर्यंत पोहोचत होता ज्यांनी फक्त ही स्क्रिप्ट वाचली होती किंवा त्याबद्दल ऐकलं होतं. बघा, जॉन कँडी यांनीही ही स्क्रिप्ट त्यांचे मित्र मायकल ओडोनोघ्यू यांना दाखवली होती. कँडींच्या मृत्यूनंतर काही काळातच मायकल यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. तसंच ख्रिस फार्ले यांनी त्यांचे मित्र फिल हार्टमन यांना ही कथा ऐकवली होती. फार्ले यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच हार्टमन यांची त्यांच्या पत्नीने गोळ्या घालून हत्या केली आणि मग स्वतःही आत्महत्या केली. म्हणजे विचार करा, या एका न बनलेल्या चित्रपटाशी एकूण 7 मृत्यू जोडले गेले. 1 नाही, 2 नाही, तब्बल 7. इतक्या रहस्यमयी मृत्यूनंतर अख्ख्या हॉलिवूडमध्ये ह्या स्क्रिप्टची दहशत बसली होती. आता हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर इंडस्ट्रीतल्या भीतीचं एक प्रतीक बनला होता. प्रश्न एकच होता, हे सगळं निव्वळ योगायोग होतं की त्या स्क्रिप्टला खरंच कसला तरी शाप लागला होता? या सगळ्या घटनांनंतर साहजिकच कुठल्याही अभिनेत्याची अतुकमध्ये काम करायची हिंमत झाली नाही. शेवटी कंटाळून प्रोडक्शन हाऊसने ती स्क्रिप्ट एका तिजोरीत कायमची बंद करून टाकली. अतुक हा चित्रपट कधीच बनला नाही आणि कदाचित हेच सगळ्यांसाठी चांगलं होतं.
पण अर्थातच प्रत्येक गोष्टीला एक दुसरी तार्किक बाजू असते. या स्क्रिप्टचे जे लेखक होते टॉड कॅरॉल, ते आजही मानतात की हा सगळा एक दुःखद योगायोग होता. आणि खरं पाहिलं तर मृत्यूची कारणंही वेगवेगळी होती. 2 ड्रग ओव्हरडोज, एक कार अपघात, एक हार्ट अटॅक. त्यामुळे याला शाप म्हणणं कदाचित अंधश्रद्धा ठरू शकतं. पण मग एकाच स्क्रिप्टशी इतके मृत्यू जोडले जाणं, हे खरंच निव्वळ योगायोग असू शकतं का? की त्या कथेतच, त्या शब्दांमध्येच काहीतरी अशुभ दडलेलं होतं? हा प्रश्न आजही हॉलिवूडच्या इतिहासातलं एक न सुटलेलं कोडं बनून राहिलाय. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का?